आमच्याकडं खोंड पण येतं. तर हे आम्हाला सापडलेलं खोंड आहे. गिर आहे आमच्याकडे. गिर गाय म्हणजे एक नाही, हे म्हणजे होतं पण ते कालवड होतं, ते विकलेलं लय अड्याने करत होतं. हे गिर गायचं खोंड आहे. तिकडे जरशा गायचं खोंड आहे. परत हे इकडचं गावरान गायचं खोंड आहे. त्याला बैलगाडीला बांधलंय. त्याला जोड पागायची. अण्णा म्हणते तर बैल पोळायला पागायची नाही का, त्याला जोड बैल पोळायला घ्यायची. हे असं खोंड एकदम एकदम म्हणजे पाळायला तुम्ही म्हणताना काय शर्यतीसारखाच बैल एकदम पळतो. असा पळतो ना तुम्ही, म्हणजे हेच करता तुम्ही. आणि आमच्याकडं 2-3 आठवडे झाले, 2 कालवाड झाल्यात. तर त्या कालवाडा दाखवतो. ह्या बघा, इतक्या भारी कालवाडा आहेत ना. हिचं नाव चाटूसराम आहे. ही म्हणजे ना चाटायचीच नसते, कोई झालं का चाटते. ही एक आहे. हे इथं खिलारी, ह्या इकडं बांडी. ती खोंड दाखवलं नाही का, ते काळं का तिकडचं तीच आहे. ही मुरी आता आटायला आली. ही भुंड कालवाड लय आधीपासून लय म्हणजे यालापासून आमच्याकडे आहे. त्याची आई विकलेली. ही या काय, ही एक आहे. ते काळं कालवाड नाही दाखवलं, ते तीच आहे. हे ते पांढरं काळं बांड, हे बघा ही गाय आणि हे वासरू त्याची. आणि इकडं आमच्याकडे आहे ना कालवाडा पण. इथं कालवाडा इतक्या म्हणजे एक कालवाडा अशी भारी ना. बघा ही भुंड कालवाड आहे. हे कालवाड एकदम तयार आहे, खुराक चालू नाही फक्त. हे बघा हे एक तांबडं आहे. हे आंधळ काळं आहे. हे आंधळ आहे. इथं ह्या डोळ्याला आंधळ आहे. आणि गवत पण इकडं इतकं उगलंय ना. पाऊस इतका आलता त्या दिवशी, 4-5 दिवस झाले. अख्खा आता ऊन पडलंय, अख्खं वाळलंय. असं सगळं एकदम म्हणजे एकदम भारी. इकडं गाया, त्या बैलगाडी. आमच्याकडं कसऱ्या लायरे नावाचे 2 बैल होते, आणि ते विकले. चलतच नव्हते त्याच्यामुळं ते विकले. आणि हे बघा इथं मस्त असे म्हणजे ना हे खोंड आहे का, हे जे खोंड आहे का, हे खोंड आहे ना सरतं पण. हा हे अख्खं खातं. हेला भारी खोंड आहे. हे एक हे पण चरतं. ते खातं टाका, ते पांढरं खातं. तर आता आपल्याला तोडायचं आहे गिन्नी गवत. गायांना थोडंफार खायला टाकलं तर खरं सकाळी, पण थोडंफार अजून म्हणजे हे होईल ना पोट भरण. तिकडे एक गावावर गाई आहे, त्या दिसाना तुम्हाला थांब दाखवतो. बघा ती एक इथं आमची शेड आहे. तिथं आमचे पंजवार होते. आणि कोयता विचारावं म्हणजे इथं लई हे आमच्याकडं बैलगाडी आवत म्हणजे आवत दिलेला आहे. बैलगाडी, जुई, नांगरणीसाठी हे मोठं शेड आहे. इथं आजी जेवती. हे पण आहे. काल ते तांबडून काळ झोपलं होतं मी, चांगली चलत येत एकदम. इथं सगळं सामान, हे गोठ्यातलं शेण टाकायचं राहिलंय फक्त. इकडं पण सामान आहे. जुई 2, इथं जुई, इथं हे नांगरणीचं, तिकडे एक जुई. परत ऊसाला ते हे लागत त्याचं एक आहे. ऊसाला गिन्नी गोलला ते लागत नाही तर काय त्याचं फळी का काहीतरीच म्हणते त्याला, मला नाही माहिती. ते एक आहे तिकडं. ह्या इकडं पण हे रान आपलंच आहे, हे आपलंच आहे. तिकडचं आपलं आहे. ते नांगरलंय का मांगरलंय ते एक आपलं आहे. आणि इकडं पिरचं झाड, नारळाचं झाड सगळं आहे. हा इकडं नारळाचं झाड, आंब्याचे झाड, सीताफळाचं झाड होतं. ते काय आलं, त्याला सीताफळाचे येत नव्हते. मग आम्ही काय केलं, त्याला तोडलं. हे सीताफळाचं झाड. इथं काहीतरीचे आजीने चाललंय ना, पाईपलाईन ठेवलंय गाया खात्यानं म्हणून. आणि तिकडं हे नांगरलंय आणि ते मागाडलंय दिसतं नाही, हे केलंय. हा मागाडलंय. इकडं आजीनी हे काय भाजीपाला, आंब्याचं झाड इथं हे कारलंय. पेरूला इतके पेरू आलेत, लय पेरू आलेत लय. इतक्या पेरू म्हणजे हे बघा सगळीकडे पेरूच. हा हे पेरू
आणि एकदम भारी होतं. पण हे जरा खाली पडलेलं. पेरू इथं, डाळिंबाचं झाड आहे, अंजिराचं झाड आहे. आपलं अंजिरच म्हणतं, अंजीर तिकडे आहे. आवळ्याचं आवळ्याचं झाड आहे, लिंबुनी सगळं आहे आपलं इथं. आणि तुम्हाला एक सांग का, आमच्याकडे ऊस पण आहे, पण ते त्या खाली पट्टीत. आणि इतकं म्हणजे आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, शहरात जर गेलं ना आपण, जर एखादा ऊसाची कांडकी जरी घेतली ना तर शहरातले माणसं बोलत येत. आणि जर आपण खेड्यागावात आलो ना तर खेड्यागावात तुम्हाला अख्खं एक मुळी देत्यान किंवा एक अख्खं हे देत्यान, 4-5 मुळ्या देत्यान कोणी. आणि तुम्ही न विचार जरी तोडलं ना तरी कोण काय बोलत नाही. असं खेड्यागावात म्हणजे हेच राहतं. आणि तिकडं कसं कैऱ्या विहिऱ्या भेटत नाही तर पोरं ज्याच्या घरी असते त्याच्या घरी जाऊन तोडून खातात. असं मस्त चिमण्यांचा आवाज आहे. आणि इकडं बैलगाडी होती म्हणजे हाई. आता बैल एक खोंड आणायचं आहे, पण तुमच्याकडे असलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. बाय बाय, टाटा.